नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमात आपण पंजाब केसरी लाला लजपत राय यांच्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका हां, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. पंजाब केसरी लाला लजपत राय. लाला लजपत राय हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी, निर्भीड आणि त्यागमूर्ती नेते होते. त्यांना पंजाब केसरी या नावानेही ओळखले जाते. त्यांनी केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय जागृतीच्या कार्यातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे संपूर्ण जीवन देशसेवेसाठी समर्पित होते. लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 रोजी पंजाबमधील धुळीके जिल्हा फिरोजपूर येथे एका साध्या पण संस्कारशील कुटुंबात झाला. त्यांचे वडील मुन्शी राधाकृष्ण हे शिक्षक होते, तर आई गुलाबदेवी या धार्मिक व सुसंस्कृत स्त्री होत्या. बालपणापासूनच लजपत राय यांच्यात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशप्रेमाची भावना दिसून येत होती. त्यांनी लाहोर येथे शिक्षण घेतले आणि कायद्याची पदवी मिळवून वकिली सुरू केली. परंतु समाजसेवा व राष्ट्रकार्याकडे त्यांचा कल अधिक असल्याने त्यांनी आपले आयुष्य सार्वजनिक जीवनासाठी वाहून घेतले. ते लाल, बाल, पाल या त्रयीतील एक प्रमुख सदस्य होते. बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांच्यासोबत त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन उभारले आणि स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे हा विचार जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि लोकांमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर, स्वावलंबन व राष्ट्रीय शिक्षण यांचा प्रचार केला. समाज सुधारणेच्या क्षेत्रातही लाला लजपत राय यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय होते. ते आर्य समाज चळवळीचे समर्थक होते. त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा, बालविवाह यासारख्या सामाजिक रूढीविरुद्ध आवाज उठवला. तसेच स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहाचा पुरस्कार केला. त्यांनी स्थापन केलेल्या DAV शाळा व महाविद्यालयामुळे देशभरात राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार झाला आणि तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम जागृत झाले. लाला लजपत राय हे प्रभावी लेखक आणि पत्रकारही होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, तसेच वृत्तपत्राद्वारे ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध कठोर टीका केली. त्यांनी अमेरिकेत जाऊन भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल जागृती निर्माण केली आणि परदेशातही भारताच्या स्वातंत्र्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. सन 1928 साली सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा त्यात एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे संपूर्ण देशात तीव्र असंतोष पसरला. लाहोर येथे निघालेल्या शांततामय मिरवणुकीचे नेतृत्व लाला लजपत राय यांनी केले. मात्र ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे लाठीचार्ज केला आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. काही दिवसांनी म्हणजे 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरून गेला आणि स्वातंत्र्य लढ्याला नवचैतन्य प्राप्त झाले. त्यांच्या बलिदानामुळे भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. लाला लजपत राय यांचे जीवन धैर्य, त्याग, राष्ट्रभक्ती आणि समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी आपल्या विचारांनी आणि कृतीने भारतीय जनतेला स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि सामाजिक सुधारणा यांचा मार्ग दाखवला. म्हणूनच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अजरामर आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. आज त्यांची जयंती, त्यानिमित्ताने
कोटी कोटी प्रणाम. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा हां. चला आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, लाला लजपतराय यांचा जन्म कोठे झाला? बरोबर उत्तर आहे पंजाबमधील धुळीके जिल्हा फिरोजपूर येथे लाला लजपतराय यांचा जन्म झाला. प्रश्न दुसरा, लाल बाल पाल यांची नावे सांगा. बरोबर उत्तर आहे लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल म्हणजेच लाल बाल पाल होय. प्रश्न तिसरा, लाला लजपतराय यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे पंजाब केसरी या नावाने लाला लजपतराय यांना ओळखले जाते. चौथा प्रश्न, सायमन कमिशन भारतात केव्हा आले? बरोबर उत्तर आहे सन 1928 साली सायमन कमिशन भारतात आले. आणि आता शेवटचा पाचवा प्रश्न, लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय? बरोबर उत्तर आहे DAV. लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.